झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहरामध्ये निम्म्याहून अधिक सुरक्षा एजन्सीज विनापरवाना सुरक्षा रक्षक पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। सुरक्षा एजन्सीजचा मालक आणि त्याच्या साथीदारांना दरोड्याच्या प्रयत्नात रंगेहात अटक केल्यानंतर नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। शहरांमध्ये सध्या खासगी सुरक्षा रक्षकांचं जाळं मोठ्या प्रमाणात वाढलंय। सरकारी कार्यालय, बँका, सोसायटी आदी ठिकाणी खासगी सुरक्षा एजन्सींवरती सुरक्षेची जबाबदारी सोपवून नागरिक निर्धास्त होतात। परंतु हे सुरक्षा रक्षकच जर चोर निघाले तर नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे। दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या शिवमिलन सिंग या फेडरल सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाला आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र यामुळे खासगी सुरक्षा एजन्सीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत बेकायदेशीर एजन्सीजना चाप लावण्यासाठी कंबर कसली आहे। एम्प्लॉईज नेमतात त्या सर्वांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही किंवा परवान्याचे काही लोकांचे प्रलंबित आहेत। काही सुरक्षा एजन्सीनी अशी तक्रार केली की शहरामध्ये काही लोक पोलिसांची परवानगी न घेता शॉप ॲक्टच्या अंडर रजिस्ट्रेशन करून सुरक्षा यंत्रणा आणि सुरक्षा एजन्सी चालवत आहेत। तर अशा सर्व गोष्टींची आम्ही माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलिसांकडून केवळ बैठकांचं सत्र सुरू असून बेकायदेशीर सिक्युरिटी एजन्सीजवर कुठलीच कारवाई होत नसल्याचं अधिकृत सिक्युरिटी एजन्सीचं म्हणणं आहे। जवळपास 2 ते 2.5 वर्षानंतर या विषयात पोलिसांनी कुठले गांभीर्य ठेवलं नाही किंवा बैठकही बोलवली नाही। म्हणजे नाशिक शहरात आज पोलिसांना सहकार्य करण्यासाठी सुरक्षा एजन्सीज निश्चितच मदत करू शकतात। माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास तयार नसल्यानं आणि त्यांची पैशांची मागणी जास्त असल्यानं सिक्युरिटी एजन्सीजना इतर लोकांवर अवलंबून राहावं लागतंय। मग यातूनही वाईट प्रवृत्तीचे लोक यात शिरल्यानं त्यांचा इतिहास तपासून पाहून कारवाई करण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।